सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. सोशल मीडियावर प्रधानांनी पोस्ट केली राजीनाम्याची प्रत. अखेर सीजेपीचं आंदोलन मागे. सीजेपी प्रवक्ता सौरव दास यांची घोषणा. आंदोलकांनी जंतर मंतर बनवून शांततेत घरी जावं. सरकारसोबत इतर मागण्यांवर चर्चा सुरू. दास. सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार. आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणार. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची माहिती. सरकारच्या अहंकाराला झुकावंच लागलं. अरविंद केजरीवाल यांची धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया. लाठीमारात जखमी होऊनही विद्यार्थी मागण्यांवर ठाम राहिले. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनामा हा विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा विजय आहे. प्रियंका गांधींकडून आंदोलकांचं कौतुक. शिवाजी पार्कातला उद्याचा मोर्चा होणारच. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही मोर्चावर ठाकरे बंधू ठाम. राजकारणात आपली जागा पुन्हा निर्माण करण्यासाठी हा मोर्चा. ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्र्यांची टीका. मोर्चाचा विद्यार्थ्यांशी संबंध नसल्याचाही दावा. जेनझीनं सरकारच्या झिंजा उपटल्या. तरुणांनी देशाला भीतीच्या छायेतून बाहेर काढलं. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंचं वक्तव्य. तरुणांनी सरकारला नैतिक जबाबदारी घ्यायला भाग पाडलं. मी मोदींना सांगितलं होतं चर्चा सुरू करा. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांचं वक्तव्य. नवी पिढी प्रश्न विचारते, त्यांच्याशी संवाद गरजेचा. दिल्लीतल्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांचा सल्ला. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांचा देशभरात जल्लोष. मागणीला यश आल्यानं विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव. बिहारमध्ये सीजेपीच्या आंदोलनावेळी गदारोळ. आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक. पोलिसांचाही लाठीचार्ज. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांची दिल्लीवारी. फडणवीसांनी वरिष्ठांची भेट घेतल्याची माहिती. आम्हाला आमच्या मुलाचा अभिमान आहे. अभिजित दीपकेंच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंद आहे.